एल्फिन्स्टनचा ब्रिज जो आहे तो महत्वाचा आहे आता कनेक्टर. आणि आता सायनचा ब्रिज बंद आहे. गोखले पुलाचं तर काय मोठं चौकशी करू, असं करू, अमुक करू. पुढे गोखले ब्रिजचं नावच नाही घेतलंय भाजपाने. त्यांच्याच कॉन्ट्रॅक्टरनी केलेलं आहे. पण असो ते जरी असलं तरी आता एल्फिन्स्टनचा ब्रिज बंद करू नये. परीक्षा झाल्यानंतर बंद करावा. कारण मुलांना मुलींना कुठेही गैरसोय होऊ नये. बघा एक तुम्हाला सांगतो, आज जे महत्त्वाचे विषय या राज्यात आहेत, मग ते बीडचा आक्रोश असो, परभणीचा असो, ह्या सगळ्यांवर विरोधी पक्ष म्हणून आम्ही सगळेच महाविकास आघाडी म्हणून रस्त्यावर उतरलेलो आहोत. मुख्य गोष्ट हीच आहे, की लोकांचं ऐकायचंच नाही, असं राज्य सरकारने ठरवलंय का? हे देखील त्यांनी एकदा सांगावं. आम्हाला अजूनही आशा आहे, अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांकडून, की ज्यांनी हाऊसमध्ये सांगितलं, की आम्ही विरोधी पक्षांसोबत काम करू महाराष्ट्राच्या हितासाठी. नाशिकचा ब्रिज या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पाडला जाणार आहे किंवा बंद केला जाणार आहे. मी त्यांना विनंती केली आहे, की ठीक आहे, तो आम्ही वरळी-शिवडी कनेक्टरसाठी पाठपुरावा करत आहोत. गती मिळालीच पाहिजे. आज पण आम्ही रिव्ह्यू घेतला. पण एल्फिन्स्टनचा ब्रिज जो आहे तो महत्वाचा आहे आता कनेक्टर. आणि आता सायनचा ब्रिज बंद आहे. गोखले पुलाचं तर काय मोठं चौकशी करू, असं करू, अमुक करू. पुढे गोखले ब्रिजचं नावच नाही घेतलंय भाजपाने. त्यांच्याच कॉन्ट्रॅक्टरनी केलेलं आहे. पण असो ते जरी असलं तरी आता एल्फिन्स्टनचा ब्रिज बंद करू नये. परीक्षा झाल्यानंतर बंद करावा. कारण मुलांना मुलींना कुठेही गैरसोय होऊ नये. ठीक आहे, काही काही ठिकाणी एक बेसिक ड्रेस कोड आपण समजू शकतो, पण त्याचं अतिरेक पण होऊ नये. त्यांनी जर बेसिक ड्रेस कोड लावला असेल तर ठीक आहे, बघू आता काय केलं त्यांनी नक्की. पहिलं महानगरपालिकेचं तर घ्या. बघा आता पहिलं तर आज अदानी बद्दल बोलूया, मग बाकीच्या विषयांबद्दल बोलूया. हे चॅनल दाखवते का अजून लाईव्ह? कोणाचं आहे? महापालिकेच्या निवडणुकीबद्दल त्यांना बोलू द्या. आम्ही विरोध करत नाहीत का जिथे विरोध करायची गरज आहे का? बघा एक तुम्हाला सांगतो, आज जे महत्त्वाचे विषय या राज्यात आहेत, मग ते बीडचा आक्रोश असो, परभणीचा असो, ह्या सगळ्यांवर विरोधी पक्ष म्हणून आम्ही सगळेच महाविकास आघाडी म्हणून रस्त्यावर उतरलेलो आहोत. आणि मुख्य गोष्ट हीच आहे, की लोकांचं ऐकायचंच नाही, असं राज्य सरकारने ठरवलंय का? हे देखील त्यांनी एकदा सांगावं. आम्हाला अजूनही आशा आहे, अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांकडून, की ज्यांनी हाऊसमध्ये सांगितलं, की आम्ही विरोधी पक्षांसोबत काम करू महाराष्ट्राच्या हितासाठी. काही आम्ही चांगले सजेशन देत असू, आम्हाला सांगा बरं आहे, चुकीचं, वाईट आहे. सांगा, स्पष्टपणे सांगा. त्यांना प्रोटेक्शन कोणाचं आहे? मंत्रिमंडळात कुठच्या हे प्रोटेक्शन आहे? आणि आमच्याकडे असे जेव्हा आरोप झाले होते तेव्हा उद्धव साहेबांनी जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांना काढून टाकलं होतं. एक मुंबईकर होने के नाते मुझे यही दर्द है कि मुंबई की आवाज आज इस राज्य सरकार में सुनाई नहीं देती है. कोई सुनने के लिए तैयार नहीं है. अगर आप देखें तो रास्तों के बुरे हाल है. हर जगह खोद के रखा है, हर जगह डिगिंग चल रही है. कभी सीवर लाइन के लिए हो, कभी कुछ और इसलिए हो.